मित्रहो, राष्ट्रवादीचे अत्यंत संयमाचे नेते, ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते, कधीही वादात न पडलेले, वादात न सापडलेले ते जयंत पाटील. या जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीची विधानं करून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलावर काही फरक पडला नाही हो. या पडळकरांनी आपलीच उरली सुरलेली सुद्धा घालवून टाकली. उरली सुरलेली किती होती माहित नाही. पडळकर हे आमदार जरी असले तरी इथे काही फारसं म्हणजे त्यांची दखल घ्यावी असे काही ते नेते नाही आहेत. पण कदाचित कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून सुद्धा त्यांची ही अशी शिवराळ भाषा असावी. काय काय बोलतात होते. अर्थात बघा, ज्यांच्यावर जसे संस्कार असतात त्याप्रमाणे जो तो बोलत असतो. म्हणजे कसं, कुत्रा माणसाला चावतं पण माणूस कुत्र्याला नाही ना चावत. आणि त्याप्रमाणेच बघा, एवढ्या खालच्या पातळीची विधानं या गोपीचंद पडळकर यांनी केली, पण तरी सुद्धा जयंत पाटील यांनी एक शब्द सुद्धा वाईट पद्धतीने उच्चारला नाही. अहो, हे असा असतात संस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पडळकरांची छितू होते, पण त्यांच्या सांगली जिल्ह्यात सुद्धा त्यांना आता कुत्र्याची उपमा दिली गेली हो. बघा, संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पडळकर यांच्या विरोधात असंतोष आहे. आणि या सगळ्यामध्येच बापू बिरो वाटेगावकर यांची जी चिरंजीव आहेत अशोक वाटेगावकर, त्यांनी या पडळकर यांचं पूर्त वस्त्रहरण केलं, इशारा दिला. अहो, इशारा कसला, सज्जड दम भरला आहे त्यांनी या पडळकर यांना. पडळकर, तू वाळवा जिल्ह्यात यायचा विचार तर कर, तुझे कपडे काढूनच तुला पाठवतो. तुला समाजात काडीची सुद्धा किंमत नाही. जत तालुक्यातून तू आता पुन्हा निवडून येऊन दाखवच. तालुक्यातल्या नाही तर राज्यातल्या धनगर समाजाला तू खाली मान घालायला लावली आहेस. जयंत पाटील यांच्याबाबत कोणी कुत्रा काहीतरी वाईचळ बोलतो. आपलं कुलदैवत बिरोबाच्या देवळामध्ये जाऊन बिरोबाची शपथ घेतो की मी जरी उभा राहिलो तरी सुद्धा भाजपाला मतदान करू नका. हा जो कोणी कुत्रा असेल त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या विरोधात बोलतो आहोत. जयंत पाटील म्हणजे काय आलतू फालतू वाटली की काय? तुझी चड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही पडळकर, असा सज्जड दम या वाटेगावकरांनी दिला. बरंच काय बोलून गेले होते. भडवा काय, कुत्रा काय, नालायक काय, हे काय, ते काय, ते काय, हे काय, सांगायला सुद्धा नको वाटतं एवढी भाषा. वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या शब्दांचा त्याने वापर केला. विशेष म्हणजे त्यांचा वाटेगावकरांचा हा जो व्हिडिओ, हे सगळं बोललेला मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय. बघा, पडळकर अजून वाटेल तसं बोलत राहिले, पण आता त्यांना त्यांच्याच सांगली जिल्ह्यामधून हे चॅलेंज मिळू लागलेलं आहे, आव्हान मिळू लागलेलं आहे. धनगर समाज सुद्धा पडळकर यांच्या विरोधात उभा राहिला. म्हणजे आता पडळकरांनी ओळखून घ्यायला हवं. पडळकर यांची सातत्यानं होत असलेली वादग्रस्त विधानं आता पडळकर यांच्याच राजकीय अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. बघा, नेहमी म्हटलं जातं शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरावं. आणि ते काही खोटं सुद्धा नाही मित्रांनो. हे जे शस्त्र आहे ना, हे कधी कधी आपल्यावर सुद्धा उलटू शकतं. याचं भान प्रत्येकाला असायला हवं. राजकारणात तर ते हवंच हवं. गोपीचंद पडळकर यांची ही काही व्यक्तिगत हानी झालेली नाहीये. या सगळ्याचे परिणाम भाजपला भोगावे लागू लागले आहेत, आणखी भोगावे लागतील. नव्हे, ती वेळ आत्ताच आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा, जरूर व्यक्त व्हा. आणि जाता जाता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.